नमस्कार. रोजच्या जेवणात एक नवा स्वाद आणायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. मेथीची रस्साभाजी. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतली आहे एक जोडी मेथी निवडून घेतली आहे, शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणे पावडर, जिरं आणि मोहरी आणि थोडंसं जिरं अजून घेतलंय वाटणामध्ये वाटण्यासाठी. आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्या बाजूला साईडलाच एक मसाला तयार करून घेऊया भाजीसाठी. त्यासाठी मी इथे मिरच्या भाजून घेत आहे तव्यावर. मिरच्या थोड्याशा भाजून झाल्या की यामध्येच आपण शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊयात. आणि लसूण पाकळ्या सुद्धा भाजून घेऊयात. यामध्येच आपण जिरं सुद्धा वाटणार आहोत वाटणामध्ये, ते पण भाजून घेऊ. हे सर्व आता भाजून झालेलं आहे. आपण काढून घेऊया आणि थंड होऊ देऊयात. याचमध्ये आपल्याला धने पावडर, मीठ, कोथिंबीर आणि हळद हे सगळं वाटून घ्यायचं आहे. मसाला तयार होतोय. आता आपण ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे, ती चिरून घेतली आहे आणि आता भाजीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये 2 पळी तेल घातलंय. तेल छान तापलं की मोहरी घालून घ्यायची, सोबतच जिरं सुद्धा घालून घेऊयात. मोहरी जिरं छान तडतडलं की आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे भाजीसाठी ते घालून घेऊयात. वाटण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. वाटण भाजून झालंय, त्यामध्ये मेथी टाकून घेऊयात आणि हे सर्व एकत्र फिरवून घेऊयात. यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ. हे बघा, आता अजून मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे. हे सगळं परतवून घेतलं की मग आपण यामध्ये मी इथे गरम पाणी घालते. गरजेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे, जसा रस्सा हवा तसा. आणि यावर आपण परत एकदा झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊयात. भाजीला छान उकळी फुटली आहे. मला थोडा रस्सा दाटसर वाटतं, त्यामुळे मी अजून यामध्ये पाणी घालते थोडं. आता आपण सोबतच भाजीसोबत ज्वारीची भाकरी सुद्धा बनवून घेऊयात. ज्वारीची भाकरी मेथीच्या भाजीसोबत खूप छान लागते खायला. भाकरी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी तुम्हाला नक्की करून दाखवेल. भाकरी आपली रेडी आहे. गरमागरम भाकरीसोबत मेथीची रस्सा भाजी तयार झाली आहे. खूप छान होते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.